आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी तिकडे वरती जा, स्टेजवर जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा आहे. या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आलेला आहे. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिक्षापदं समादियामि मोसवादा वैरमणि सुदण्डेतं भीमरावं करामि संगती शास्त्रशास्त्रमती बुद्धितेजा पंकजा नरवरा भक्तसोजनोत्तर भगवतां साकारा भक्तकाजा सौदार संगरी शस्त्रधरिता करी पापलारिवरी रोद्रूप बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा
आंबेडकरांचा भैया त्यांच्या सर्व मित्रमंडळ उपस्थित आहेत. सर्व तो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि मोक्षं कूपं मिलदितं मे कायो तथा याति विनाशि भावं मनस्सारपतितेन दीपेन तं नैशिना दिलोकदीपं सम्भुगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं संघं सुगततनुभवा धातो धातुगम्भे लंकाय जम्बूतिपे तिरुस्पुरवरे नागलोके धूपे सभ्ये बुद्ध सबिंबे सकल तसदिसे केसलोमादि धातु वंदे सभ्ये बुद्धं दशबलतनुजं बोधि चेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सबठाने सुपतितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विद्य विदर्ज्ञानं देहरूपं सुजीवं निर्मलचक्षु गभीरघोषं घोरवर्णं सुकायं अवचित्तं निभयकामं सुरधर्मं सुपेमं वीरराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधुवरदानतु आद्य कुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापती न्यासवारा रत्नसुजनोद्धरा भगवंतांचाकरा भक्तिकाजा चौदार संगरी शस्त्रधर्योपदे भारती महामानव बोलती सार्थ सज्ञा शरबुद्धासमी शरधम्मासमी शरसंगासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. चला फुलं अर्पण करायचे आपल्याला चालायचं पुढे चालायचं.
समावेश होणार आहे. सर्व ग्रामस्थ सर्व मागे थोडं त्यांचंही या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे. आदरणीय जमीन साहेबांनी विनंती आपण ब्रीफिंग काढण्यासाठी बाहेर त्यांना जायचं आहे. शिवाजी महाराजांचा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थिती आनंद वाटतो की 2-2.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी छोटासा त्यांना सांगितले माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलीची योजना असू काही धार्मिक कार्यक्रम असू काही कौटुंबिक कार्यक्रम असू कार्यक्रम या वास्तूमध्ये पार पडतील आणि हा त्याचा एक आपण जे शब्द दिला की समजा यामध्ये सध्या मला निश्चित अतिशय चांगली वास्तू कॉन्ट्रॅक्टरला पण धन्यवाद देतो. कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा इतकी चांगली वास्तू दिली आता आपल्या अधिकाऱ्याचं माझं समजून आहे इतकी चांगली अधिकारी वास्तू दिली. जर आपण मंडप लावला असलं तर भविष्यात आपल्या एखाद्या स्पर्धा असला किंवा तर निश्चित या परिसरातले धार्मिक कार्यक्रम कौटुंबिक लग्न सगळे या ठिकाणी पार पडतील या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची जयंती आपण आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत. सर्व आयोजकांना ही माझा मानाचा जय भीम. यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी
बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी मी आज आम्ही सरपंच साहेब असून या परिसरामध्ये आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून ज्यावेळेस भेट असताना या भागातील आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं छोटासा सभामंडप त्यांना भव्य वास्तू ठिकाणी उभे करू शकू त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे. आणि आज सर्व बांधवांना आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा शुभेच्छा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. आज रोजी माननीय खासदार निलेश निलंगे साहेब यांनी आम्हाला 1-2 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनचा एक शब्द दिला होता. आमचे ग्रामपंचायत सहकारी संपतजी कांबळे, मान्य आताचे सरपंच त्या सर्व चांगला खासदार निलेश लंके साहेब यांनी आमच्या दिलेला शब्द पाळला व आम्हाला आज नगर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. व सर्व उपसरपंच सदस्य आमच्या विद्यमान सदस्या नम्रता कांबळे यांनी पण या भवनासाठी योगदान दिले त्याबद्दल सर्वांचे व सर्व भीमसैनिकांचे मी आभार मानून थांबतो. जय भीम. डॉक्टर श्री निलेश लंके साहेब यांनी 2023-24ला या ठिकाणी भीमसैनिकांनी त्यांना आंबेडकर जयंतीनिमित्त आमंत्रित केलं होतं आणि त्या आमंत्रित केल्यानंतर त्यांच्या विनंतीला मानून माननीय मुख्यमंत्री खासदार निलेश लंके साहेब आंबेडकर जयंतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यावेळी ती समस्या पाहून त्या नागरिकांनी भीमसैनिकांनी त्यांना मागणी केली की आम्हाला समाज मंदिरासाठी कुठेतरी आम्हाला तुम्ही थोडाफार निधी उपलब्ध करून द्यावं. त्यांनी 10 लाख रुपयाची मागणी केली असताना साहेबांनी सांगितलं गाव शहर सुदृश्य गावची लोकसंख्या झपाट्याने वाढते, माझं इथं नातं होत आहे, तुम्ही मला भरपूर काही मताधिकारी या ठिकाणी निवडून दिलं, त्याची जाणीव म्हणून मी तुम्हाला उणीव भासून देणार नाही म्हणून साहेबांनी या ठिकाणी 50 लाख रुपयाचं सामाजिक सभागृहासाठी या ठिकाणी निधी दिला. खरं तर मी आरंगाव लोकनियुक्त सरपंच आणि समस्त ग्रामस्थ आणि यांच्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्तानं भविष्यामध्ये तर सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी आणि एक व्यासपीठ तयार झालं, एक सभागृह तयार झालं. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आणि सर्वसामान्य लोकांना सुखापासून तर दुःखापर्यंत जो काही कार्यक्रम करता येईल त्या कार्यक्रमासाठी त्यांचा 2 रुपया फायदा आला. आणि साहेबांनी ह्या गोष्टीसाठी खरंच आयुष्याचा परिश्रम केले, खट्टी यांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलं आहे. त्याचबरोबर साहेबांनी तिकडे 1 कोटीचा निधी दिलेला आहे सभामंडपासाठी. अजून प्रियदर्शी नगरचा काही भाग बाकी आहे. खासदार साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही विनंती केली, तेही न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. जास्त काही बोलत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व भीमसैनिकांना आरंगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच नात्याने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. 2020-2022 साली आदरणीय लंके साहेब खासदार त्यावेळेस ते आमदार होते. त्यावेळेस इथं आरंगावला आले असतात आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने. त्यावेळेस आमचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संपत कांबळे तसेच गौतम जाधव या सर्वांनी त्यांना मागणी केली होती की आपण एक 5-10 लाख रुपयाचं काहीतरी आम्हाला आंबेडकर समाज मंदिरासाठी काहीतरी मदत करावी. पण साहेबांनी त्यावेळेस 50 लाखाची मदत जाहीर केली. त्या साहेबांना पंचशील युवा प्रतिष्ठानच्या वतीने, प्रियदर्शिनी प्रतिष्ठानच्या वतीने व रिपब्लिकन सेनेच्या वतीने व आरंगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो.
योगी पुरुष महापुरुष कायदे पंडित अखंड भारताचे सम्राट डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकरांचा भीमराव रामजी आंबेडकरांचा ऐकाय कोणाचं कोणाची माया Let's go! या कामामागं टिकवा मित्र परिवाराचा मोठा हात आहे. आमचं घर खरं तर खूप दुःखात आहे. आमचे बंधू काय कारणास्तव इथं नाहीत, पण काय आहे स्टँडिंग सदस्य या नात्याने आम्हाला सर्व कार्यक्रम फॉर्मॅलिटी करावं लागते. तरी आमचे साहिल असतील, मंगेश असतील, कृतिक असन और समित यांनी माझ्या भावासारखे मला साथ देतात व एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणतात. त्यांच्या मागं खूप मोठा हात आहे. एवढा मोठा कार्यक्रम करणं शक्य नाही. आरंगावचे सरपंच, पोपटची पुंड उपसरपंच मोनिताई व सर्व सदस्य यांनी जे मोजलाचे सहकार्य केले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. व येणारा कार्यक्रमही त्यानंतर 16 तारखेला विनोदजी शिंदे आपल्या गावातील प्रसिद्ध गायक यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर 18 तारखेला भव्य दिव्य मिरवणूक आहे आणि यानंतर सर्व माता भगिनींनी महिलांनी स्नेह भोजनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या आंबेडकर भवनात जायचं आहे. जय भीम. हर हर ते बरोबर उपसरपंच जाधवताई, सर्व सदस्य, ग्रामस्थ, सर्व उपस्थित ग्राम आणि आपण साजरी करत आहोत. हजर नमो तस्स भगवतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि अविन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि दोषावादा वेरमणि मेरमज्ज ममादटाना वेरमणि शिक्षापदं समादयामि साधु साधु साधु. त्या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था केली सर्वांनी या. आज या ठिकाणी अख्ख्या देशात, जगात आणि आपल्या गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी महामानवाला त्रिवार अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि त्या ठिकाणी आम्हाला लोकनियुक्त सरपंच म्हणून आमंत्रित केलं. खरंच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या वतीने हा महामानवास विनम्र असं अभिवादन करतो आणि सर्व माता पिता बंधू भगिनी भीमसैनिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त एकत्रित आलो आहे. मी बाबासाहेबांविषयी 2 शब्द बोलू इच्छिते. फुलांचा इतिहास झाडांनी लिहिला आहे, आकाशाचा इतिहास तारेने लिहिला आहे.
आपण कुणाचे गुलाम नाही, कारण आपला इतिहास परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे. जय भीम. जय भीम, जय भारत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी जेवणासाठी सर्वांनी जेवणाचा आनंद घ्या. कोणीही जेवणाशिवाय घरी जायचे नाही.